बघा मिरची भजी झालेली आहे, मी आता काढणार आहे। बघा मी एका प्लेटमध्ये मिरची भजी काढलेली आहे। आता सर्व मिरच्या असेच काढायचे आहे। बघा अशा प्रकारे मिरची भजी करायची। छान बघा किती छान फुललेली आहे आणि सॉफ्ट आहे। हॅलो नमस्कार, आज आपला यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण मिरची भजी करणार आहे। आता मिरची भज्याला काय साहित्य लागतं ते सांगत आहे मी। बघा 10-12 मी मोठ्या मिरची घेतलेल्या आहे, मग त्याला चाकूने मी चिरा मारलेला आहे। सगळ्यात आधी आपल्याला मिरची तेलामध्ये तळायची आहे। तेलात तळल्यानंतर आपल्याला भजी काढायची आहे। बघा मी कढई मांडलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता मिरची आपण तेलात टाकणार आहे। बघा मी मिरची टाकत आहे, चिरा मारून टाकायचे, मिरचीला होऊ द्यायचे, मग काढून घ्यायचे। बघा मी मिरचीला तळून काढून टाकलेली आहे। तर पूर्ण मिरची तळून काढून घ्यायचे। बघा मिरची झाली आहे, मी काढून घेते। बघा मिरची तळून काढलेल्या आहे एका प्लेटमध्ये। त्याच्यानंतर बघा मी एका वाट्यामध्ये एक मोठी वाटी बेसन घेतलेलं आहे। बेसन घेतल्यानंतर त्याच्यात अर्धा चम्मचला थोडी हळद टाकायची। हळद टाकल्यानंतर स्वादानुसार मीठ टाकायचं। त्याच्यानंतर साखर टाकायची 1 छोटा चम्मच, कारण की मिरची भजायला टेस्ट छान येतात। तेल गरमच आहे, आपण पीठमध्ये 2 चम्मच गरम तेल टाकणार आहे। गरम तेल टाकायचं 2 चम्मच। त्याच्यानंतर थोडासा आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचं। बघा अर्धा चम्मचला कमी। याच्यात थोडं पाणी टाकून याला मिक्स करून घ्यायचं हाताने। बघा मिरची भजायचं पीठ आपलं रेडी आहे, बेसन भिजून रेडी आहे। एकदम पातळ नाही करायचे, मीडियम करायचं, कारण की मिरचीला लागलं पाहिजे। त्याच्यानंतर बघा मिरची तळलेली होती। आता आपल्याला त्या मिरची तळलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला याच्यामध्ये मिरच्यामध्ये मीठ टाकायचं आहे। एकदम थोडा हलका मीठ टाकायचं। बघा मी चम्मचनी मीठ टाकत आहे। सगळ्या मिरच्यामध्ये मीठ असंच टाकून द्यायचं हलका। बघा पूर्ण मिरच्यामध्ये मी हलका मीठ टाकून दिलं आहे। आता आपल्याला मिरची भजी काढायला सुरुवात करायची आहे। बघा तेल तपलेलंच आहे, आता आपण मिरची टाकू। पूर्ण मिरची बेसनमध्ये डुबवायची आहे, टाकायची आहे। त्याच्यानंतर तेलात टाकायची आहे। अशा प्रकारे सर्व मिरच्या तेलामध्ये असेच टाकायचे आहे। बघा मिरची टाकलेली आहे मिरची भजी। आता याला पलटून घ्यायचे आहे हलक्या हाताने, आरामात पलटायचं, अंगावर तेल न उडलं पाहिजे। पूर्णपणे सर्व मिरची पलटून घ्यायची आहे। बघा मी मिरची पलटून टाकलेली आहे भजी। छान कलर येत आहे, येलो कलर। बघा मिरची भजी झालेली आहे, मी आता काढणार आहे। बघा मी एका प्लेटमध्ये मिरची भजी काढलेली आहे। आता सर्व मिरच्या असेच काढायचे आहे। बघा अशा प्रकारे मिरची भजी करायची। छान बघा किती छान फुललेली आहे आणि सॉफ्ट आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करा, लाईक करा। ओके बाय।